रस्ता ओलांडताना अनेकदा मुलं येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेत नाहीत किंवा पुढे शाळा आहे अशी पूर्वसूचना देणाऱ्या फलकांकडे वाहन चालक दुर्लक्ष करतात, बेजबाबदारपणे वागतात, त्यामुळे अपघात घडतात। तर उत्तर प्रदेशमधल्या इटाव्यातील बरलोकपूर गावात अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। एक चिमुकली शाळेतून घरी परतत होती। सुट्टी म्हटलं की मुलं दंगामस्ती करतच घराकडे धावत सुटतात। बहुधा ही चिमुकली सुद्धा त्याच ओढीनं निघाली असावी। त्याच दरम्यान भरधाव वेगानं आलेल्या ट्रकनं तिला चिरडलं आणि क्षणात खेळणारी बागडणारी चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे मुलांकडे पालक, शिक्षकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं सुद्धा पालन करणं तितकंच महत्त्वाचं आहे। काही गुन्हेगारांची डेअरिंग इतकी वाढत चालली आहे की ते दिवसाढवळ्यात सुद्धा गुन्हे करतात। तर उत्तर प्रदेशमधल्या मथुरेत अशीच एक घटना घडली। एका उच्चभ्रू वसाहतीला जणू काही युद्धभूमीचं स्वरूप आलेलं होतं। घरासमोरील रस्त्यावर एक टोळकं हातात दाणकी आणि काही शस्त्र घेऊन घराकडे चाल करून आलं होतं। त्याचवेळी घरातील सदस्यांनी त्यांचा जोरदार विरोधही केला। घरातील व्यक्ती तलवार घेऊन गेटजवळ आल्याचं आपण या व्हिडिओमधून बघू शकतोय। तर दोनही बाजूने एकमेकांना शिवीगाळ सुद्धा केली जाते। जोरदार दगडफेक सुद्धा सुरू होती। 10 ते 12 जणांचं टोळकं घरात शिरून लुटीसह हत्याकांड घडवण्याच्या प्रयत्नामध्ये होतं, अशी तक्रार या घरातील महिलेनं केली आहे। मात्र अजून एकाला सुद्धा या संदर्भात अटक झाली नाही। आजकाल चोरीला काय जाईल याचा काही नेम नाही। चोरांना तर आता गटारावरील लोखंडी जाळीचे डोहाळे लागलेत। कधी बदलापूर, श्रीनगर आणि आता उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद। रात्रीच्या दरम्यान चोर गटारावरील लोखंडी जाळी चोरण्याच्या तयारीमध्ये आले। एक जण रिक्षामध्ये आणि दोघे खाली उतरले। बाजूलाच गटारावर असलेली भली मोठी जाळी त्यांनी उचलली, रिक्षात भरली आणि पसारही झाले। असा एका मागोमाग एक चोरांचा जाळी चोरीचा हा ट्रेंड सुरूच दिसतोय। बंद घरं ही चोरट्यांसाठी सॉफ्ट टार्गेट असतात, कारण अशा ठिकाणी कुणाचा विरोध होत नाही। दुसरं काही ना काही हाती लागतंच। लातूरच्या आदर्श वसाहतीमध्ये चोरट्यानं घरफोडी केली आहे। त्यात तब्बल 1,35,000 रुपयांचा ऐवाज त्यांनी लांबवला। चोरट्यानं परिसराची रेकी केली। त्यांचं लक्ष बंद असलेल्या या घराकडे गेलं। घरातले सगळेच सदस्य बाहेरगावी गेले असावे। नेमकं याच संधीचा फायदा घेत त्यांनी घरात प्रवेश केला आणि दागिन्यांसह पळ सुद्धा काढला। आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। त्यामुळे बाहेरगावी जाण्याचा बेत असेल तेव्हा घरावर कुणाचं तरी लक्ष राहील याची व्यवस्था करण्याची गरज हा व्हिडिओ बघून स्पष्ट होते। मंडळी, राग हा माणसाचा शत्रू आहे। हा सुविचार आपण अनेकदा बोलतो, पण आचरणात काही आणला जात नाही आणि मग त्यातून मारहाण, हत्या असे प्रकार समोर येतात। आता हे दृश्यच बघा ना। उल्हासनगरमध्ये 10 ते 15 जणांच्या टोळीनं मध्यरात्री उशिरा साजिद शेख या तरुणाची हत्या केली आहे। जुन्या भांडणाच्या रागातून हे कृत्य करण्यात आलंय। साजिद शेख आणि आरोपी रोहित पासी यांच्यामध्ये 1 दिवसापूर्वी वादविवाद झाले होते। त्याचाच राग मनात धरून साजिदनं चाकूनं भुसकून आणि लाकडी बांबूनं मारहाण करत हत्या करण्यात आली। या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून 2 आरोपींना सुद्धा अटक केली आहे। तर इतर आरोपींचा पोलीस सध्या शोध घेत आहेत।